अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही माझ्या विरोधी उमेदवार असलेले लंके विरुद्ध विखे अशी नसून ही निवडणूक विखे विरुद्ध पवार अशी आहे, असा घणाघात डॉक्टर सुजय विखे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला। पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार दौऱ्यावर असताना सुजय विखे यांनी आपकी बार 400 पार असा नारा देत 2024 नंतर पुन्हा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होते असा विश्वास व्यक्त केला। मोदी आपकी बार 400 पार हाच आमचा नारा आहे। कुणी काही म्हणू 400 पार एनडीची सीट येणार आणि पूर्ण बहुमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभं राहणार। विजयाची खात्रीपेक्षा मला एकच माहिती आहे की देशाने 2024चा निर्णय केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आणि नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी मला लोक निवडून देतील हा आत्मविश्वास आहे। विखे विरुद्ध पवार ही लढाई अनेक वर्षांपासून या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली आहे। आम्हाला कसं अडचणीत आणता येईल यासाठी आता 40 वर्षापासून एका परिवाराने प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेस या जिल्ह्याची जनता त्या षडयंत्राला तोडून उरलेली आहे। यावेळेस पण तेच होणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही। मला माझ्या विजयाची खात्रीपेक्षा मला एकच माहिती आहे की देशाने 2024चा निर्णय केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आणि नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी मला लोक निवडून देतील हा आत्मविश्वास आहे। तुम्ही आता भाषणामध्ये उल्लेख केला गोपीनाथ मुंडे साहेबांचा आणि विखे कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा संबंध। तुमच्या समोर असलेला विरोधी उमेदवार निलेश लंके आहेत की पवार आहेत, म्हणजे ही विखे विरुद्ध पवार अशी लढाई आज समजता का तुम्ही? हे पहा, विखे विरुद्ध पवार ही लढाई अनेक वर्षांपासून या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली आहे। आम्हाला कसं अडचणीत आणता येईल यासाठी आता 40 वर्षापासून एका परिवाराने प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेस या जिल्ह्याची जनता त्या षडयंत्राला तोडून उरलेली आहे। यावेळेस पण तेच होणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही। मला एक सांगा की निलेश लंके यांनी काल परवा स्टेटमेंट दिलं, तुमच्या इंग्रजीच्या भाषणावर त्यांनी भाष्य केलं। ते म्हणतात की इंग्रजी भाषा येणं संसदेमध्ये याच्यावर कर्तृत्व ठरत नाही, तर त्या विकासाच्या मुद्द्यावर कर्तृत्व। आणि दुसरं ते असं सांगतात की मी गरीब आहे, तुम्ही साधारण कपडे घालता, तरी हे निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष तुमच्यावर वारंवार अशा इमोशनल जे काही मुद्दे करून वातावरण बिघडवून आणि फक्त मोदी म्हणजे मोदी आपकी बार 400 पार हाच आमचा नारा आहे। कुणी काही म्हणू 400 पार एनडीची सीट येणार आणि पूर्ण बहुमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभं राहणार। धन्यवाद।